नमस्कार कृषी मित्रांनो, कृषीरत्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। तर आपण जेनेटिक्स हा विषय सध्या पाहत आहोत, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर परीक्षेच्या अनुषंगाने जे कन्सेप्च्युअल आहे तेवढंच आपण घेणार आहोत, जास्त डिटेल काही घेणार नाही। तर आज आपण बघणार आहोत मेंडेलिझम, म्हणजे मेंडेल्सने जे काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यावरून जे लॉ डिराईव्ह केले ते कसे केले आणि त्याचे रिझल्ट्स काय वगैरे ते सर्व आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम मेंडेलने बघा, तर त्याने एक्सपेरिमेंटसाठी कोणता प्लांट सिलेक्ट केला, तर गार्डन पी। ओके, गार्डन पी, पायसम सटायवम यल। ओके, गार्डन पी सिलेक्ट केलं। आता हेच प्लांट का सिलेक्ट केलं, तर एक ॲन्युअल प्लांट आहे। ठीक आहे, ॲन्युअल प्लांट आहे, 3 ते 4 महिन्यापर्यंत याचा ग्रोथ पिरियड आहे, म्हणजे 3 ते 4 महिन्यापर्यंत ते हार्वेस्टिंगमध्ये येऊन जाते। त्याच्यामुळे एका वर्षाकाठी मेंडेलला 3 ते 4 जनरेशन्स या क्रॉपचे घेता येऊ शकत होते। ओके, त्याच्यामुळे त्याने हे क्रॉप सिलेक्ट केलं। त्याच्यानंतर काय, तर एक स्मॉल हर्ब आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे याला प्लॉट जो आहे तो कमी लागतो, म्हणजे एरिया कमी लागतो, हे एक दुसरं कारण होतं। त्याच्यानंतर पायसम सटायवम हे एक सेल्फ पॉलिनेटिंग क्रॉप आहे। सेल्फ पॉलिनेटिंग क्रॉप असल्यामुळे काय, तर त्याच्यामध्ये इमॅस्क्युलेशन, ओके, आणि जे काही त्याला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करायचे, म्हणजे नॅचरल आर्टिफिशियल त्याला पॉलिनेशन करायचे, त्याच्यासाठी हे प्लांट उपयुक्त ठरलं। या सगळ्या अशा कारणांमुळे त्याने गार्डन पी म्हणजे पायसम सटायवम हे प्लांट सिलेक्ट केलं। आता याच्यामध्ये मेंडेलने खूप वाईजली त्याचे ट्रेट सिलेक्ट केले, म्हणजे एकत्रितरित्या त्या प्लांटचा हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी अभ्यास नाही केला, तर त्याने 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स सिलेक्ट केल्या त्या गार्डन पीच्या। ओके, किती पेअर, तर 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर। तर त्या पेअर्स कोणत्या होत्या, त्यातले डोमिनंट ट्रेट्स कोणते आणि रेसेसिव्ह ट्रेट्स कोणते, तर हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते। म्हणजे इन केस एखाद्या वेळेस विचारलं शकते, काही ट्रेट्स कॅरेक्टर देतात आणि यापैकी कोणतं कॅरेक्टर मेंडेलने सिलेक्ट केलेलं नव्हतं, किंवा जे डोमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहे त्यातलं कोणतं डोमिनंट होतं किंवा कोणतं रेसेसिव्ह होतं, असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो। त्यासाठी आपण त्याने जे कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहे ते बघणार आहोत। पहिलं कॅरेक्टर आहे स्टेम हाईट। स्टेम हाईट, याच्यामध्ये परत 2 डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर। ठीक आहे, तर डॉमिनंटमध्ये टॉल हाईट, जिनोटाइप कॅपिटल टी, आणि रेसेसिव्हमध्ये डॉर्फ हाईट। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं कॅरेक्टर सीड कलर, येलो ॲज अ डॉमिनंट आणि ग्रीन ॲज अ रेसेसिव्ह। त्याच्यानंतर सीड शेप, राऊंड, पूर्णतः गोलाकार, आणि रिंकल स्मॉलर रिंकल म्हणजे असं थोडं ओबडधोबड गोलाकाराचं। त्याच्यानंतर पॉड कलर, चौथं कॅरेक्टर पॉड कलर, ग्रीन आणि येलो डॉर्फ। ओके, डॉमिनंट कोणता, ग्रीन, आणि रेसेसिव्ह कोणता, तर येलो। त्याच्यानंतर पॉड शेप, इन्फ्लेटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड। इन्फ्लेटेड म्हणजे सरळ अशी एक पॉड, आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे असे त्याला कॉन्स्ट्रिक्टेड। ओके, त्याच्यानंतर 6वं कॅरेक्टर आहे फ्लावर पोझिशन, ॲक्झियल ॲज अ डोमिनंट कॅरेक्टर आणि टर्मिनल ॲज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर। त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर आहे सीड कोट कलर। ओके, सीड कोट कलर ॲज अ डोमिनंट कॅरेक्टर आणि व्हाईट ॲज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर। बघा, आपण परत एकदा बघूया। 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द प्लांट गार्डन पी कोणते, तर त्याच्यामध्ये 2 ट्रेट डॉमिनंट आणि रेसेसिव्ह। फर्स्ट कॅरेक्टर स्टेम हाईट, टॉल डॉर्फ, सीड कलर सेकंड येलो ग्रीन, देन सीड शेप राउंड रिंकल, पॉड कलर ग्रीन येलो, पॉड शेप इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड, then flower position, axial terminal, and seed coat color, that is colored and
व्हाईट. तर हे त्याने कॅरेक्टर सिलेक्ट केलेले होते त्याच्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी. आता हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट त्याने कसे कॅरी आऊट केले तर त्याच्या स्टेप्स काय होत्या तर बघा. तर त्याने सर्वप्रथम पॅरेंट सिलेक्ट केले, कोणता कॅरेक्टर म्हणजे कोणता मेल सिलेक्ट करायचा आणि कोणता फिमेल ते सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधून सेल्फिंग करून त्यातून प्युअर लाईन, ओके, प्युअर लाईन सिलेक्ट केला. आता प्युअर लाईन म्हणजे त्यात मल्टिपल सेल्फिंग करून तो ट्रू टू द टाईप आहे की नाही हे त्याने व्यवस्थित स्वतः चेक केलं आणि त्याच्यातून प्युअर लाईन जे जनरेशन आहे ते ग्रो अप केलं, ते घेतलं. त्याच्यामध्ये त्याने क्रॉसिंग केलं, ओके, आणि F1 हायब्रिडायझेशन ग्रोन केलं, F1 हायब्रिड ग्रोन केलं किंवा F1 जनरेशन ग्रोन केलं दुसऱ्या स्टेपमध्ये. आणि हे जे F1 हायब्रिड आहे याच्यामध्ये परत सेल्फिंग करून गॅमेट्स पाडून त्याचे सेल्फिंग करून त्याचं F2 जनरेशन रेज केलं आणि त्यावरून त्याने त्याचे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटचे जे निष्कर्ष काढले, ओके. आणि तेच समोर चालून त्याचे 3 लॉज जे जेनेटिक्सचा एक बेस आहे ते आहेत. तर कोणते कोणते तर पहिला लॉ होता लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा फर्स्ट लॉ ऑफ मेंडल, सेकंड लॉ ऑफ मेंडल लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट यालाच म्हणतात. त्यानंतर तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता पहिले जे 2 लॉज आहे ते मोनो हायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंटने आपण स्टडी करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. तर पहिला लॉ दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. कोणता? लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट काय तर इन अ क्रॉस बिटवीन 2 ऑर्गॅनिझम प्युअर फॉर एनी पेअर ऑफ अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर द कॅरेक्टर दॅट अपियर्स इन द F1 जनरेशन इज डॉमिनंट अँड द वन विच इज नॉट अपियर इन द F1 जनरेशन और विच इज सप्रेस्ड इन द F1 जनरेशन दॅट इज रेसेसिव्ह. कसं तर बघा, आपण समजा स्टेम हाईट घेतली, पॅरेंट घेतले टॉल आणि डॉर्फ, ओके. आता याचे गॅमेट्स कॅपिटल टी स्मॉल टी यांचा आपण याच्यामध्ये F1 जनरेशन बघितलं तर कॅपिटल टी स्मॉल टी, ओके. हा कोणता आला? हायब्रिड टॉल. आता हायब्रिड टॉल आला बघा, दोन्ही अलील आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी, परंतु या कॅपिटल टीने या स्मॉल टीचा जो काही फिनोटायपिक इफेक्ट आहे तो सप्रेस केला, त्याच्यामुळे हा कॅपिटल टी तो ठरला डॉमिनंट. आणि ज्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस झाली दॅट इज स्मॉल टी हा रेसेसिव्ह, तो ठरला रेसेसिव्ह. हाच पहिला लॉ आहे मेंडलचा. काय तर द कॅरेक्टर विच अपियर्स इन द F1 जनरेशन इज डॉमिनंट अँड द वन विच इज सप्रेस दॅट इज रेसेसिव्ह, ओके. हा होता पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स. त्याच्यानंतर आपण दुसरा लॉ बघणार आहोत, लॉ ऑफ सेग्रिगेशन, ठीक आहे, किंवा सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ सेपरेशन. काय स्टेटमेंट? मेंबर्स ऑफ द अलेलिक पेअर इन द हायब्रिड रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर in F1 generation and separate or segregate during gamete formation. Thus, gamete receives only one of the 2 factors or genes and are pure for the given trait. बघा कसं, परत ते एक्झाम्पल घेऊया. टॉल हाईट, डॉर्फ हाईट, याचे गॅमेट, याचं F1 जनरेशन हायब्रिड टॉल, ओके. आता हायब्रिड टॉल आहे. आता याचा आपल्याला F2 जनरेशन घ्यायचं आहे तर याचे जे गॅमेट्स आहे, ओके, याचे गॅमेट्स आपण पाडले, ठीक आहे. F2 जनरेशन घेण्यासाठी याचे गॅमेट्स पाडले म्हणजे काय तर हे जे गॅमेट्स आहे हे F1 मध्ये एकत्र असतात बट विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर, कारण की ते F2 जनरेशन जेव्हा कॅरी आउट करताना जे गॅमेट्स आहे ते विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर सेपरेट होतात, म्हणून त्याला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ सेपरेशन. अँड विच आर ट्रू टू देअर टाईप, म्हणजे कॅपिटल टी रिप्रेझेंट्स टॉल हाईट अँड स्मॉल टी रिप्रेझेंट डॉर्फ हाईट. म्हणजे काय, दे आर ट्रू टू दॅट टाईप, म्हणून याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं सुद्धा म्हणतात, प्युरिटी ऑफ गॅमेट्स. बघा, म्हणजे F1 हायब्रिड मध्ये जे गॅमेट्स किंवा अलिल्स आहे जे एकत्रित राहिले होते परंतु एकमेकांमध्ये मिक्स न होता,
आणि त्यांचं जर का आपल्याला F2 जनरेशन ग्रोनअप करायचं आहे, म्हणजे त्यांच्यामध्येच F1 मध्ये सेल्फिंग करून F2 जनरेशन ग्रोअप करायचे, त्यावेळेस जे गॅमेट्स आहे ते एकमेकांपासून सेपरेट होतात विदाउट मिक्सिंग विथ इच अदर, अँड दॅट इज नथिंग बट दी लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑर ऑफनली कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. आलं लक्षात? हे दोन्ही आपण मोनो हायब्रिड क्रॉसवरून अभ्यास केले, हे पहिले दोन लॉ. ठीक आहे. आता तिसरा जो लॉ आहे दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता हा लॉ स्टडी करताना आपल्याला डायहायब्रिड क्रॉस याचा अभ्यास करावा लागेल. आता डायहायब्रिड क्रॉसमध्ये पहिले आपण स्टेटमेंट बघूया, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं स्टेटमेंट काय? व्हेन द टू होमोजायगस पॅरेंट्स डिफरिंग इन द टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस, द इनहेरिटन्स ऑफ द वन पेअर ऑफ अ ट्रेट इज इंडिपेंडंट ऑफ द अदर. ते कसं आता बघूया आपण. सपोज डायहायब्रिड रेशो आपण बघूया कसा. आता पॅरेंट जनरेशन घ्या. येलो राऊंड म्हणजे येलो कलर सीड्स विथ राऊंड शेप. ठीक आहे, रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर. आणि दुसरा मेल पॅरेंट घेतलं. सपोज दिस इज फिमेल, सपोज दिस इज फिमेल अँड दिस इज मेल. आता मेल पॅरेंट कोणता घेतला? ग्रीन व्रिंकल म्हणजे ग्रीन कलर सीड्स विथ व्रिंकल शेप, स्मॉल वाय स्मॉल आर. ठीक आहे. आता म्हणजे दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कोणत्या? तर सीड कलर येलो ग्रीन आणि सीड शेप राऊंड रिंकल. ओके, टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. डायहायब्रिड रेशो बघतो आपण. आता याचे गॅमेट्स पाडले तर पहा, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. म्हणजे काय? येलो राऊंड ग्रीन व्रिंकल. आता याचं जर का F1 आपण ग्रोअप केलं किंवा F1 केलं तर ते काय होईल? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे काय? हायब्रिड येलो राऊंड. ठीक आहे. आता हायब्रिड येलो राऊंड. आता याचे जर का गॅमेट्स पाडले तर गॅमेट्स कसे पडतील? कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. आता याला जर का म्हणजे बघा, आता याला प्युनेट स्क्वेअरमध्ये जर का घेतलं, ओके, याला प्युनेट स्क्वेअरमध्ये जर का घेतलं तर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. तर जे काही जिनोटाईप येतील ते बघा कसे येतील. आता हे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. त्याच्यानंतर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच्यानंतर कॅपिटल वाय हा स्मॉल वाय कॅपिटल आर. त्याच्यानंतर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अशा प्रकारे जर का आपण प्रत्येक त्याची जिनोटाईप्स घेतले तर त्याचा फिनोटायपिक रेशो म्हणजे अल्टिमेटली फिनोटायपिक रेशो काय येईल बघा, 9:3:3:1. आता हा कसा आला तर बघा, म्हणजे जे ओरिजिनल जे पॅरेंट होते कोणते? येलो राऊंड आणि ग्रीन विंकल. ओके, आता येलो राऊंड आणि ग्रीन विंकल होते म्हणजे दोनच पॅरेंट होते. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय झालं, नवीनच काही ट्रेट आले म्हणजे F2 जनरेशनमध्ये. ते मग एक तर येलो रिंकल असतील किंवा ग्रीन राऊंड असतील, असे जे आले 9:3:3:1 या रेशोमध्ये. तेच या लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं म्हणणं आहे की पर्टिक्युलर डायहायब्रिड क्रॉसमध्ये एक जो कॅरेक्टर आहे त्याचा जो ट्रेट आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या ट्रेटच्या ऍक्टिव्हिटीवर अवलंबून राहत नाही. परत एकदा स्टेटमेंट ऐकून घ्या मग तुम्हाला कळून जाईल. व्हेन द टू होमोजायगस पॅरेंट्स येलो राऊंड ग्रीन रिंकल, याच्यामध्ये येलो म्हणजे कलर ऑफ सीड आणि शेप ऑफ सीड. ओके, हे दोन होमोजायगस पॅरेंट्स घेतले. डिफरिंग इन दी टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कोणते? तर कलर ऑफ सीड आणि शेप ऑफ सीड आर क्रॉस द इनहेरिटन्स ऑफ द वन पेअर. कोणती? येलो ग्रीन म्हणजे कलर घ्या सपोज. वन पेअर इज इंडिपेंडंट ऑफ दी अदर. ओके, इंडिपेंडंट ऑफ दी अदर म्हणजे शेप. म्हणजे काय? तर आपण जे F2 जनरेशन घेतलं त्याच्यामध्ये पर्टिक्युलर हेच परत पॅरेंटल जे जनरेशन आहे तेच अपिअर झालं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं झालं. म्हणजेच काय? ते एकमेकांवर डिपेंड नाहीत. ते
दे आर इंडिपेंडंट ऑफ द इच अदर. मग ह्या डायहायब्रिड क्रॉसचा रेशो काय तर फिनोटायपिक रेशो 9:3:3:1 आणि जिनोटायपिक रेशो म्हणजे आपण जे जिनोटाईप जे पाडलेले कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर त्याच्यानंतर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे जे प्युनेट स्क्वेअरमध्ये जे काही जिनोटाईप्स पडतील तर त्यांचा रेशो काय 1:2:4:1:1:2:1. लक्षात कसं ठेवायचा 12:24:12:12:1 हा त्याचा जिनोटायपिक रेशो डायहायब्रिडचा. तर हे होते 3 लॉज मेंडेलचे ज्यावर सर्व काही जेनेटिक्स बेस आहे म्हणजे जेनेटिक्सचा याला बेस मानला जातो. ठीक आहे. आता हे जे 3 लॉज बघितले आपण याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय तर लॉ ऑफ सेग्रिगेशन इज ऑफनली कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट हे लक्षात ठेवा आणि या लॉजचे वेगवेगळे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. आता याच्यानंतर तब्बल 34 वर्षानंतर कार्ल कोरेन्स, एरिक स्टेसमार्क आणि हुगो ड्युराइस यांनी इंडिपेंडेंटली परत हे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट कॅरी आउट केले आणि त्यांना सेम रिझल्ट्स आले जे 34 वर्षानंतर म्हणजे प्रकाश अस्तित्वात आले आणि त्याच्यानंतर मेंडेलचं वर्क आपल्याला लक्षात आलं. परंतु ते जसे तसे नाही आता काही जे आहे त्यांना डेव्हिएशन्स आढळले ह्या 3 लॉच्या व्यतिरिक्त. म्हणजे हे जे लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, लॉ ऑफ प्युरिटी त्यातलं पर्टिक्युलरली लॉ ऑफ डॉमिनन्स तर याच्यामध्ये त्यांना काही डेव्हिएशन्स आढळून आले. ते जे डेव्हिएशन्स आहे त्यांनाच आपण म्हणतो न्यू मेंडेलियन जेनेटिक्स किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स किंवा त्याला सरळ सोप्या भाषेत म्हणतो आपण जीन इंटरॅक्शन्स. ठीक आहे. न्यू मेंडेलियन जेनेटिक्स म्हणजे काय तर मेंडेल्सच्या नंतरचे जेनेटिक्स किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मेंडेलच्या नंतर त्यालाच जीन इंटरॅक्शन्स असं आपण म्हणतो. तर हे जे जीन इंटरॅक्शन्स आहे किंवा जे डेव्हिएशन्स आढळून आले त्या सायंटिस्टला तर ते 2 प्रकारचे होते. इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन. आता इंट्राजेनिक म्हणजे काय पर्टिक्युलर इन द जीन आणि इंटरजेनिक म्हणजे 2 वेगवेगळ्या जीन्सच्या मध्ये जे काही इंटरॅक्शन्स आढळून आले ते होते इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन. आता इंट्राजेनिक मध्ये कोणते कोणते कॅटेगरीज आहे तर इनकम्प्लीट डोमिनन्स त्याच्यानंतर कोडोमिनन्स आणि मल्टिपल अलिन्स. हे जे 3 आहे हे होते इंट्राजेनिक. त्याच्यानंतर इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्स कोणते होते तर प्लिओट्रॉपी पॉलिजिन्स त्याच्यानंतर एपिस्टॅसिस सप्लिमेंटरी जीन्स अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. बघा लक्षात घ्या इथे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. तर इंट्राजेनिक कोणते कोणते आहे इनकम्प्लीट डोमिनन्स कोडोमिनन्स आणि मल्टिपल अलील हे 3 लक्षात ठेवले. याच्या व्यतिरिक्त सगळे इंट्राजेनिक आहे बस एवढंच लक्षात ठेवायचं. इंट्राजेनिक कोणते आहे इनकम्प्लीट डोमिनन्स कोडोमिनन्स आणि मल्टिपल अलील्स. ते आता डेव्हिएशन्स कसे आढळून आले ते आपण बघणार आहोत पर्टिक्युलर एक एक्झाम्पल घेऊन. आता बघा पहिला आहे इनकम्प्लीट डोमिनन्स म्हणजे पर्टिक्युलर एखादा जीन एक्सप्रेस होतोय डोमिनंटली परंतु अर्धवट इनकम्प्लीट. काय तर बोथ द जीन्स ऑफ अन अलोलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ पार्शियली म्हणजे दोन्हीही जीन किंवा दोन्ही जे अलील्स आहे एका जीन मधले दोन्ही जे अलील्स आहे ते इक्वली एकमेकांना एक्सप्रेस करत आहे म्हणजे दोन्ही डोमिनंट आहे त्याला म्हणतो आपण इनकम्प्लीट डोमिनन्स. कसं तर याचा आपण एक्झाम्पल घेऊया. सपोज पॅरेंटल जनरेशन आहे रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर. ठीक आहे. रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर आपण जर का घेतलं तर याच्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर व्हाईट फ्लावर. ठीक आहे. आता याचे गॅमेट पाडले आणि याचे पण केलं कॅपिटल आर स्मॉल आर. आता हा आपल्याला हायब्रिड रेड आला पाहिजे मेंडेल्सच्या पहिल्या लॉनुसार हायब्रिड रेड आला पाहिजे. परंतु इथे काय झालं तर हायब्रिड रेड न येता
हा जो फ्लावर आहे F1 मधला तो आला पिंक कलरचा आला, ठीक आहे. कशामुळे तर रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर दोघांचे जे जीन्स आहेत ते इक्वली एक्सप्रेस झाले, इक्वली डॉमिनंट ठरले. त्याच्यामुळे एक तर रेड कलर न येता दुसराच कोणता पिंक कलर आला, त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट डोमिनन्स. ओके. आता इनकम्प्लीट डोमिनन्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कसा, तर जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो दोन्ही सेम काय 1:2:1. प्युनेट स्क्वेअरमध्ये जर का आपण टाकलं तर त्याचे जिनोटाइप्स आणि त्याचे फिनोटाइप्स सुद्धा ते कोणत्या रेशोने येतात 1:2:1. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इनकम्प्लीट डोमिनन्सचा रेशो जिनोटायपिक आणि फिनोटाइप दोन्ही काय 1:2:1. काय इनकम्प्लीट डोमिनन्स, बोथ द जीन एक्सप्रेसेस देमसेल्फ कम्प्लिटली, ओके, पार्शियली. त्याच्यानंतर दुसरा आहे कोडोमिनन्स. ओके. इनकम्प्लीट डोमिनन्स बघितला, बोथ द जीन्स एक्सप्रेसेस देमसेल्फ पार्शियली, ठीक आहे, अर्धवट. आणि दुसरा कोणता आहे कोडोमिनन्स. हा सुद्धा एक डेव्हिएशन आहे कोडोमिनन्स. कोडोमिनन्स काय तर बोथ द जीन्स एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. पहिल्या याच्यात होतं पार्शियली, म्हणजे दोघंही अर्धवट एक्सप्रेस व्हायचे आणि त्याच्यातून दुसराचा कलर आला होता रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर मधून. F1 मध्ये दुसराचा कलर पिंक कलर आला होता. का तर ते पार्शियली एक्सप्रेस झाले होते. कन्फ्यूज नका करून घेऊ. आता कोडोमिनन्स म्हणजे काय, बोथ द जीन्स एक्सप्रेस इक्वली कसं तर लक्षात घ्या. आता एक एक्झाम्पल आपण सोबत काऊचा कोट कलर म्हणजे काय तर स्किन कलर. त्याचा आता पॅरेंटल जनरेशन घ्या. रेड कलरची काऊ आणि व्हाईट कलरची काऊ, याची जिनोटाइप कॅपिटल R कॅपिटल W. ओके. आता याचे गॅमेट्स पाडले आणि याचं F1 जनरेशन आहे ते कॅपिटल R कॅपिटल W म्हणजे काय तर दोन्ही डॉमिनंट जीन एक्सप्रेस झाले. पॅरेंटल जनरेशन होते रेड कलरची काऊ आणि व्हाईट कलरची काऊ, म्हणजे मेल फिमेल याच्यात जे काय पॅरेंट असतील. पण F1 जनरेशन कोणतं आलं तर रोन कलर म्हणजे कसं, सपोज एक गाय असली तर तिच्यावर व्हाईट कलरचे पट्टे, त्याच्यानंतर रेड कलरचे पट्टे असे मिक्स जे येईल त्याला म्हणतो आपण रोन कलर. हा म्हणजे नवीनच एक कॅरेक्टर दिसून आला. तर हा जो डेव्हिएशन आहे याला म्हणतो आपण कोडोमिनन्स. म्हणजे काय, दोन्ही जीन्स इक्वली एक्सप्रेस झाले, दोघांनी त्यांचा डोमिनन्स इक्वली एक्सप्रेस केला. याचा सुद्धा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो सेम आहे. काय 1:2:1. हा सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, ठीक आहे. आता कोडोमिनन्स. त्याच्यानंतर तिसरं मल्टिपल अलिल्स. तिसरा आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन बघणार आहोत. मल्टिपल अलिल्स काय तर when more than 2 alternative forms of a gene occupy same locus on a chromosome. म्हणजे तसं बघितलं जनरली तर क्रोमोझोमवर एका पोझिशनवर एकच जीन असतो, परंतु एखाद्या वेळी जर का एकाच लोकेशनवर 2 किंवा 2पेक्षा जास्त जर का जीननी त्यांची पोझिशन ऑक्युपाय केलेली असेल तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल अलील. आता मल्टिपल अलील्सचं हे कसं आहे तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. ओके. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम, ह्युमनची एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं. कसं तर बघा, आपल्या बॉडीमध्ये आपला जो ब्लड ग्रुप आहे तो जीन आय, जो आय जीन असतो जीन आय हा कंट्रोल करतो, ठीक आहे. तर याचे 3 अलील आहे. कोणते IA, IB आणि रेसेसिव्ह स्मॉल आय, ठीक आहे. मग आता याचे जर का जिनोटाइप पाडायचे झाले तर जिनोटाइप याचे 6 आहेत. कोणते IA, ठीक आहे, IA किंवा IA स्मॉल आय. त्याच्यानंतर IB किंवा IB स्मॉल आय. त्याच्यानंतर IB आणि स्मॉल आय. म्हणजे जिनोटाइप पहा किती पडले, 1 2 3 4 5 6 जिनोटाइप आहे. पण आपल्याला माहिती आहे ब्लड ग्रुप किती आहे ह्युमनचे
चारच आहे. कोणते? ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी आणि ब्लड ग्रुप ओ. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे. ठीक आहे. तर मग आता फिनोटाईप म्हणजे आता IA किंवा IA स्मॉल ए. ठीक आहे. तर याच्यामध्ये ब्लड ग्रुप ए रिप्रेझेंट करतं. त्याच्यानंतर IB किंवा IB स्मॉल आय ब्लड ग्रुप बी रिप्रेझेंट करतं. त्याच्यानंतर IAIB हा AB ब्लड ग्रुप रिप्रेझेंट करतं आणि स्मॉल आय हा ओ ब्लड ग्रुप रिप्रेझेंट करतो. म्हणजे बघा जिनोटाईप आहे 6, 1 2 3 4 5 6, परंतु फिनोटाईप म्हणजेच ब्लड ग्रुप कोणती किती आहे? 4च आहे. म्हणजे 2 जिनोटाईप एक्स्ट्रा आहे. म्हणजेच काय झालं तर क्रोमोझोमच्या एका लोकसवर 2 पेक्षा जास्त जीन्सनी त्यांची पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे. सो दिस इज व्हॉट मल्टिपल अलील. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण आता जे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आहे ते बघणार आहोत. इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आणि त्याचे रेशोज. पहिला कोणता आहे तर प्लिओट्रॉपी. कोणता आहे? प्लिओट्रॉपी. आता प्लिओट्रॉपी म्हणजे काय? व्हेन सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more डिफरंट ट्रेट्स. ठीक आहे. मल्टिपल अलिल्समध्ये काय होतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स एक कॅरेक्टर कंट्रोल करायचे, परंतु प्लिओट्रॉपीमध्ये एकच जीन एकापेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल करतो. त्याला म्हणतो आपण प्लिओट्रॉपी. याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं तर ह्युमन बिंगमध्ये सिकल सेल ॲनेमिया. ह्युमन बिंगमध्ये बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. त्याच्यानंतर आहे सप्लिमेंटरी जीन ॲक्शन. ओके. अशाच प्रकारचं इंटरॅक्शन आहे सप्लिमेंटरी जीन ॲक्शन. याचा रेशो काय? 9:3:4. फिनोटायपिक रेशो किती आहे? काय? 9:3:4. हे रेशोज आपल्याला लक्षात ठेवायचे, परीक्षेत विचारले जातात. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी जीन ॲक्शन काय रेशो? 9:7. ठीक आहे. त्याच्यानंतर इनहिबिटरी जीन ॲक्शन काय रेशो? 13:3. ओके. त्याच्यानंतर पॉलिमरिक जीन ॲक्शनचा रेशो काय? 9:6:1. ओके. आणि लास्ट 9वा ॲडिटिव्ह जीन ॲक्शनचा रेशो काय? 1:4:6:4:1. ठीक आहे. तर हे जे रेशोज जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. इनकम्प्लीट डोमिनन्स आणि को डोमिनन्स रेशो काय? 1:2:1. त्याच्यानंतर प्लिओट्रॉपी सिकल सेल ॲनिमिया त्याचं एक्झाम्पल आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे सप्लिमेंटरी जीन ॲक्शन, कॉम्प्लिमेंटरी जीन ॲक्शन, इनहिबिटरी जीन ॲक्शन, पॉलिमरिक जीन ॲक्शन, ॲडिटिव्ह जीन ॲक्शन याचे सर्वांचे रेशोज हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. हे होतं थोडक्यात मेंडेलिझम आणि त्याचे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आणि त्यावर येऊ शकणारे क्वेश्चन त्याच्याशी निगडीत घेतलेला टॉपिक. ओके. थँक्यू.